सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 14 युनिट कम्युनिकेशनच्या युनिटाच्या आधारित अतिशय महत्त्वाची 100 कन्सेप्ट मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे। ह्याला पॉइंट्स टू रिमेंबर असे म्हणतात। ओके, तर बघूया पॉप्युलर कल्चर म्हणजे काय? प्रसिद्ध, पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध, कल्चर म्हणजे संस्कृती। पॉप्युलर कल्चर कशाला म्हणतात तर मास कल्चरला पॉप्युलर कल्चर असे म्हणतात। एकलव्य हे काय आहे? एकलव्य हा टीव्ही चॅनल्स आहे। इग्नो, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी यांनी टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग स्टुडंट्ससाठी ही टीव्ही चॅनल सुरू केली होती 2003 रोजी, 26 जानेवारी 2003 रोजी। ज्ञानवाणी काय आहे तर ज्ञानवाणी हे FM रेडिओ आहे। एज्युकेशनल FM रेडिओ, शैक्षणिक FM रेडिओ इग्नोने सुरू केलेले आहे 2000 साली। मेटा कम्युनिकेशन कशाला म्हणतात? कोणी सुरू केलेत? मेटा कम्युनिकेशन ही कन्सेप्ट 1970 रोजी ग्रेगोरी बेटसन यांनी मेटा कम्युनिकेशन बद्दल सांगितलेलं आहे। ह्यांचं काय डेफिनेशन आहे? कम्युनिकेशन अबाउट कम्युनिकेशन, संवादाबद्दल संवाद, संभाषणाबद्दल संभाषण, संप्रेषणाबद्दल संप्रेषण। कम्युनिकेशन अबाउट कम्युनिकेशन इज कॉल्ड मेटा कम्युनिकेशन। इथं नॉन व्हर्बल मेसेज सपोर्ट कॉन्फ्लिक्ट मेसेज, नॉन व्हर्बल जे असणार आहे, नॉन व्हर्बल म्हणजे बॉडी लँग्वेज हे कम्युनिकेशनला सपोर्ट करत असतात। व्हिज्युअल कम्युनिकेशन कशाला म्हणतो आपण? व्हिज्युअल म्हणजे दिसणे। व्हिज्युअल कम्युनिकेशन जे फोटोग्राफ आहे त्याला व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हणतात। चित्र आहे त्याला व्हिज्युअल कम्युनिकेशन। ड्रॉइंग आहे, एखादा ड्रॉइंग चित्र आहे, आर्ट्स असू द्या, साईन असू द्या, फोटोग्राफी, ह्याला व्हिज्युअल कम्युनिकेशन म्हणतात। पॅरा लँग्वेज म्हणजे व्हॉइस, याला पॅरा लँग्वेज असे म्हणतात। केरळा येथे हायेस्ट पिरियडिकल्स मॅगझिन्स पब्लिश होत असतात। BBCचा जो पंचिंग लाईन आहे, नोविंग इज एव्हरीथिंग हा त्यांचा पंचिंग लाईन आहे। ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन। हंगामा TV हा भारतातील पहिला स्मॉल किड्ससाठी म्हणजे लहान मुलांसाठी असलेला हा TV चॅनल्स आहे। द हिंदू तामिळनाडू येथे चेन्नई म्हणजे सुरुवातीला मद्रास म्हणून हा त्याचं नाव होता। 1878ला ही न्यूजपेपर सुरू झालेले आहे। लेट द ट्रूथ प्रिवेल, सत्यमेव जयते म्हणजे सत्य हाच शेवटपर्यंत असणार आहे अशी पंचिंग लाईन द टाइम्स ऑफ इंडिया या न्यूजपेपरचा आहे। बिकॉज यू डिझर्व टू नो ही पंचिंग लाईन म्हणजे माहिती करून घेण्याची अर्हता तुमच्यामध्ये आहे असा एक सेंटेन्स द हिंदुस्तान समाचार यांचा पंचिंग लाईन आहे। जर्नलिझम ऑफ करेज, धैर्याचा जर्नलिझम कोणता आहे तर द इंडियन एक्सप्रेस। टेबलॉइड जर्नलिझम कशाला म्हणतात? हे खूप इम्पॉर्टंट आहे बरं का। आय एम टेलिंग व्हेरी फास्ट, प्लीज अंडरस्टँड द मीनिंग। टेबलॉइड जर्नलिझम म्हणजे जे क्राईम असतात, क्राईम, दरोडेखोरांचा क्राईम, स्पोर्ट्स, सिनेमा, फिल्म ह्यांच्याबद्दल आणि ॲस्ट्रॉलॉजी जे ज्योतिषशास्त्र आहे, ज्योतिषाबद्दल, सिनेमा ताऱ्याबद्दल, फिल्म रिलेटेड, क्राईम रिलेटेड, हे असे एक्झॅजरेटेड केलेले, अतिशयोक्तीने पब्लिश केलेले न्यूजपेपरला आपण टेबलॉइज्ड जर्नलिझम असे म्हणतो आपण। लक्षात ठेवा। नमस्कार।